जमीनदारी पेशवाईनंतर आली. क्रांतिसिंह नाना पाटील हे ब्राह्मण जमीनदारच होते. ते किती होते तर 0.1% होते. त्यांचा धर्म मुस्लिम आहे हे मला कधी त्यांच्या लग्नाच्या वेळेला आणि मग हे सगळ्या जातीने सांगितलं तर हे जाणार कुठे. की महात्मा फुले हे असे जगातले पहिले तत्ववेत्ते आणि कार्यकर्ते आहेत. म्हणजे ते ज्याला यानंतर आधुनिक काळातले कोण तर महात्मा फुले. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं स्त्रियांचं शोषण संपणं हे इतरांचं शोषण. जगाच्या पाठीवर स्त्री श्रेष्ठ आहे असं स्त्रीमुक्तीवादी कुणी म्हटलेलं नाही. पुरुषांनी सुद्धा स्त्रियांची महात्मा फुलेंनी एकाच संताचं नाव घेतलेलं आहे. त्या संताचं नाव शिक्षण मिळालं, पण ते शिक्षण आम्हाला मुक्त करणारं शिक्षण घेऊ न देता मिळालं. अच्छा, म्हणजे ब्राह्मणही होते या सगळ्या. ते ब्राह्मण होते की पूर्वी जातीभीती असं काही नव्हतं. ते जर ज्ञान घेण्यावर लिहितात, ते पाण्यावर लिहितात, ते जंगलावर लिहितात. खरं हा शोध जैनचा नाही आहे, महात्मा फुलेंचा आहे. बघा, याची पहिल्यांदा होळी करा की तुम्ही आम्हाला ज्ञानाचं काही सांगू नका. त्या सोडून बाकीच्यांना 50% आरक्षण पहिल्यांदा या जगामध्ये. ही शाहूंची शिकवण नाही. एवढं हिंदू या नावानं धर्म नाही आहे. नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकटच्या संवादमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आत्ताच्या घडीला छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकर यांचे विचार फक्त तोंडी लावण्यापुरते शिल्लक राहिलेत की काय, अशी परिस्थिती आहे. आणि या माझ्या वाक्याशी मला खात्री आहे तुम्ही सगळेजण सहमतही असाल. पण असं असलं तरी आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत आणि अशा अनेक माणसांपैकी अशी एक व्यक्ती आहे ज्याने त्याचं अख्खं आयुष्य तळागाळातल्या लोकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, स्त्रियांसाठी, दिनदुबळ्यांसाठी अक्षरशः वाहून घेतलं. ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर भारत पाटणकर. आणि हो मंडळी, आज माझ्यासोबत न्यूज अनकटच्या संवादमध्ये आहेत डॉक्टर भारत पाटणकर. सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने फुल्यांची जी विचारधारा आहे, आपण ज्या छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकर यांची विचारधारा म्हणतो, ज्याचे पाईक आपण म्हणतो, त्याचे खरे वारसदार आत्ताच्या क्षणाला तरी मला तुम्ही असं वाटतंय. तर या महात्मा फुल्यांच्या विचाराची तुमची नेमकी नाळ कधी जोडली? खऱ्या अर्थाने एक वैचारिक ओळख म्हणूया फुल्यांच्या विचारांशी, ती कधीपासून झाली? जरा त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. काय की माझ्या आजोळचं घर आणि माझं वडिलांचं घर, हे दोन्ही घरं ही सत्यशोधक चळवळीची परंपरा असलेली. आणि सातारा जिल्हा हा सत्यशोधक, जुना सातारा जिल्हा, सांगली आणि साताराचा मिळून जो सातारच्या छत्रपतींच्या गादीखालचा डायरेक्ट मुलूक होता. तिथे सरदार नव्हते कोण. ओके. बाकीच्या ठिकाणी सरदार होते. त्यामुळे छत्रपती स्वतः जो मुलूक पाहत होते, तर त्या मुलखामध्ये सत्यशोधक चळवळ सगळ्यात स्ट्रॉंग होती. इतक्यापर्यंत की त्या सातारा जिल्ह्यामध्ये 1926, 27, 28 या काळामध्ये शेतकरी आणि बलुतेदारांनी एक मोठा संप केला होता. आणि हा संप जो होता हा यासाठी होता की ब्राह्मण जमीनदार हे प्रामुख्याने ब्राह्मण होते. आणि त्यांनी आम्हाला इतकं छळलं की आम्ही एवढं कष्ट करतोय ते सगळं त्यांच्याच घरी जातं आहे. प्रत्येक वस्तू जी तयार होईल, 4 शेंगा तयार झाले तर 2 त्यांच्या घरी गेल्या पाहिजेत किंवा 3 त्यांच्या घरी गेल्या पाहिजेत. आणि त्यामुळं लोकांनी असं ठरवलं की इतकी वर्ष पिढ्यानपिढ्या आपण काम केलं तर ही जमीन आमच्या मालकी झाली पाहिजे. आता किती वर्ष आम्ही हे करणार. आणि ही खरं म्हणजे छत्रपतींच्या, शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याही सैन्यामध्ये काम करणारी मंडळी होती. त्यामुळे त्यांना माहीत होतं की जमीनदारी त्यावेळेला नव्हती. जमीनदारी पेशवाईनंतर आली. आणि अशा ह्याच्यामध्ये माझं स्वतःचं गाव कासेगाव आणि इंदोरी हे माझं आजोळचं गाव, ही दोन्ही गावं ही सत्यशोधक चळवळीची, ज्याला डेन म्हणतो आपण, अशी गावं होती. आणि त्यामध्ये माझ्या घराच्या शेजारीच सत्यशोधक चळवळीचं केंद्र होतं. आणि ते आबा मुदगे म्हणून, यादव त्यांचं नाव, यादव खरं नाव, आडनाव, त्यांनी सत्यशोधक जलशे लिहिलेले होते.
आणि तिथं सत्यशोधक चळवळीच्या बैठका व्हायच्या. आणि माझी वडिलांची स्फूर्तीसुद्धा तीच होती. आणि त्यातूनच क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली जी 42ची प्रति सरकार सुरू झालं, त्यामध्ये माझे वडील कार्यकारिणीमध्ये नेते होते, प्रति सरकारच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये. आई पण भूमिगत होती, वडील भूमिगत होते, बंदूक घेऊन वगैरे. आणि सत्यशोधक चळवळीचा प्रभाव असा होता की नाना पाटीलसुद्धा, क्रांतिसिंह नाना पाटील हे सत्यशोधक चळवळीतच वाढलेले होते. वा, त्यामुळे किती कॉम्बिनेशन आहे. खरंय. आणि या सगळ्या कॉम्बिनेशनमधनं माझ्यावर जे संस्कार नंतर झाले जन्माला आल्यानंतर, त्यामध्ये आणखीन एक ॲडिशन झाली अशी की स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रिया पुरुष सगळ्यांचा सहभाग होता आणि सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होता. प्रतिसरकारची जी कॉम्बिनेशन जर पाहिलं पण, माझ्या पत्नी गेल ऑम्बेट यांनी त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे, कास्ट क्लास जेंडर ॲनालिसिस केलेलं आहे, वर्ग जात लिंगाच्या आधारावर. तर त्यांनी असं दाखवून दिलं आहे की यामध्ये ब्राह्मण जमीनदारच होते, ते किती होते तर 0.1% होते प्रतिसरकारमध्ये. पण तरीही इतकं वर्चस्व. नंतर जमीनदार, बिगर ब्राह्मण जमीनदार किती होते तर 1% होते फक्त. आणि बाकीचे जे शेतकरी होते ते माळी, धनगर आणि मराठा, कुणबी अशा स्वरूपाचे होते. आणि बलुतेदार समाजातले होते आणि ज्यांना अस्पृश्य समजलं जातं अशा जातीतले होते. म्हणजे दत्तात्रय लोहार हे प्रतिसरकारचे माझ्या वडिलांचे खांद्याला खांदा लावून लढणारे प्रमुख कार्यकर्त्यांच्यापैकी होते, परीक्षा पहिल्या फळीतले. आता लवाराचा पोरगा जर तिथं पडायचा झाला तर घराचं काय होणार हा प्रश्न होता. बरोबर आहे. माझं स्वतःचं कुटुंब हेच मुळात मायग्रेटेड शेतमजुराचं कुटुंब होतं. हो. आणि त्यामुळं माझ्या वडिलांचा जन्म हा ते शेतमजूर करून आईवडील जगत असताना झालेला आहे. त्यांचं 7वीपर्यंत शिक्षणही तसंच झालं. सरकारची स्थापना ही झाली आणि ती 1942ला जे करेंगे या मरेंगे चळवळीचा नारा दिला गेला मुंबईला गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. आणि करा किंवा मरा किंवा मग इंग्रजांना घालवा, छोडो भारत. आणि हे ऐकल्यानंतर ह्या इंग्रजांनी सगळ्या नेत्यांना अटका केल्या, मोर्चे निघाले, त्यामध्ये गोळीबार झाले, माणसं मेली. आणि या सगळ्या बाकीच्या लोकांनी मग असं ठरवलं की आपण जे वाचलेले आहोत ते आता पुन्हा जेलमध्ये जा आणि त्यांच्या गोळीला बळी पडा, असं करण्याच्याऐवजी आपणच आता प्रतिसरकार उभं करायचं. आपल्या गावांच्यामध्ये आपण पर्यायी सरकार उभं करायचं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कसं तुम्हाला असणार आहे स्वातंत्र्य ते लोकांना दाखवायचं, म्हणजे लोक आपोआप ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहतील. आणि हा संस्कार माझ्या मनावर झाला. त्याचबरोबर त्याचं कॉम्बिनेशन जे होतं की माझ्या घरामध्ये लोक जे राहायला यायचे ते माझे काका किंवा मामा असेच असायचे ना. म्हणजे काका मामा म्हणजे प्रत्यक्ष नव्हे, पण प्रत्यक्षामध्ये मला बाळ म्हणून जे काही आहे ते काका मामा नंतर जे कळले, म्हणजे माझ्या जन्मानंतरचे, ते त्या प्रतिसरकारच्या पार्श्वभूमीवर कळले. कारण ते प्रतिसरकारपासून माझ्या वडिलांचे साथीदार होते आणि स्वातंत्र्यानंतर माझ्या जन्मानंतर ते अजून सहकारी होतेच त्यांचे. आणि ते सहकारी जे होते त्यामध्ये एक शेख काका होते, क्रांतीवीर शेख काका. त्यांचा धर्म मुस्लिम आहे हे मला कधी त्यांच्या लग्नाच्या वेळेला कळलं की मुस्लिम पद्धतीनं लग्न आपल्या काकांचं कसं काय चाललंय म्हणून मी आईला विचारलं. किंवा दुसरे होते शांताराम गुरु म्हणून, ते कम्युनिस्ट चळवळीतले मोठे नंतर नेते झाले. ते ब्राह्मण आहेत मला माहीत नव्हतं. अच्छा, म्हणजे ब्राह्मणही होते या सगळ्या. ते ब्राह्मण होते तर मला माहीत नाही, ते गरुड आडनाव होतं, ते ब्राह्मण आहेत मला माहीत नाही. असं कोण शिंपी समाजातले आमचे कराडकर म्हणून ते माझे चुलत्यासारखेच होते. आणि हे सगळं माझं कुटुंब हे आमच्या घरात राहायला जेवायला सगळे असायचे. आणि त्यामुळं मग हे संस्कार झाले. यातून एक असं हे झालं की एवढं सगळं मिळून जर स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे एवढ्या सगळ्यातून, तर अजून जात तशीच आहे, अजून वर्ग तसाच आहे, अजून स्त्रियांचं शोषण चाललं आहे. माझ्या आईनं एवढं स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी पायपीट केली किंवा त्यासाठी काही स्त्रियांच्या संघटना उभ्या केल्या, तर अजून ते चालूच आहे. आणि मग मुंबईला कामाला गेल्याशिवाय जमत नाही अशी तरी परिस्थिती आहे. आणि म्हणून मग प्रश्न तयार झाला की मी आता काय केलं पाहिजे. मी डॉक्टर होऊन डॉक्टरकी केली पाहिजे का मी यांच्या मुक्तीसाठी काहीतरी काम केलं पाहिजे, हा प्रश्न या संस्कारातून तयार झाला. क्या बात आहे. आणि हा इतिहास माझ्या समोर माझ्या लहानपणीपासून अनुभवाला मला मिळत होता. असं त्याची पार्श्वभूमी जी आहे
आणि तो जो संप होता त्या संपामध्ये सर्व जातीचा हे सोडून म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमची शेती करणार नाही. नंतर मग तुम्ही कुठनं करायचं ते करा. मग कुंभाराने सांगितलं तुम्हाला मी भांडी देणार नाही. त्यावेळेला दुसरी भांडी मेटलची नव्हतीच, मातीची. मग नावी समाजल्या लोकांनी सांगितलं की तुमचे केस कापणार नाही. धोबींनी सांगितले तुमचे आम्ही कपडे धुणार नाही. आणि मग हे सगळ्या जातीने सांगितलं तर हे जाणार कुठे. बरोबर आहे. आणि हा संप त्यांना भयंकर अवघड गेला. आणि मग त्यातले जे स्वतःला उच्च कुलीन मराठा समजणारे होते बाकीचे मराठी सोडून हाताच्या बोटावर मोडणे की ते जमीनदार असल्यामुळे त्यांनाच पाठिंबा दिला. त्यामुळे ते यांच्यापासून तुटले. आणि यामुळं महाराष्ट्राच्या कुळकायद्याचा जो नंतर कुळकायदा झाला त्याचा पाया या त्यावेळच्या संपामध्ये होता. आणि याच्यानंतर हा इतिहास ज्यावेळेला मला समजला हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला मी लहान होतो आणि त्या मोर्चानं जात होतो त्यावेळेपर्यंत मला कळलेला होता. आणि त्यातून मग मला कळायचं होतं की हा झेंडा कसला आहे, लाल झेंडा म्हणजे कसला आहे, हे अमुके आहेत म्हणजे कुठल्या जातीचे असतात, जात बरोबर आहे का नाही आहे. आणि यामुळं त्या संस्कारातून पुढे मी चळवळीत पडलेलो आहे. क्या बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमची सुरुवातच म्हणूया तुमच्या जन्मापासूनच खरं तर हा विचार आणि हा वारसा तुम्हाला लाभला आहे असं आपण म्हणूया. मग अशी तुम्ही म्हणालात डॉक्टर की तुमच्या आईने खरं तर महिलांच्या शिक्षणासाठी प्रचंड पायपीट केली आणि तेव्हा ती केलेली पायपीट कदाचित चित्र थोडंफार बदललं असेल पण आज काही म्हणावं तितकं चित्र बदललेलं नाही आहे. पण महात्मा फुल्यांनी त्यावेळेला जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केलं तर स्त्रीमुक्ती आंदोलनामध्ये ते खूप महत्त्वपूर्ण आहे असं तुम्हाला वाटतंय का? आजच्या घडीला पण ते रिलेटेबल आहे का? असं आहे की महात्मा फुले हे असे जगातले पहिले तत्ववेत्ते आणि कार्यकर्ते आहेत. म्हणजे ते ज्याला ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल म्हणतो आपण, वा, सेंद्रिय बुद्धिवादी, की जे कार्यकर्ते पण आहेत आणि बुद्धिवादी पण आहेत. आणखी विद्वान म्हणून त्यांनी काही नवीन मांडणी केली. असे आद्य प्रकारचे कार्यकर्ते आहेत. सगळ्यात फार पूर्वीचे म्हणता येईल. म्हणजे बुद्धांच्या नंतरचे जे बौद्ध तत्त्वज्ञानी मंडळी होती धर्मकीर्ती किंवा अशोक घोष वगैरे, यानंतर आधुनिक काळातले कोण तर महात्मा फुले. आणि महात्मा फुलेंनी या तऱ्हेने स्वतः मांडणी केलेली आहे. त्यांनी कुठलं लिहिलं, पहिलं सगळ्यात महत्त्वाचं वचन लिहिलेलं कुठलं आहे? विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि हे लक्षात घेऊन त्याने जी मांडणी केली ती मांडणी इथल्या जातीव्यवस्था कशी संपेल, इथल्या शेतकऱ्यांचं शोषण कसं संपेल, इथल्या शेतीला पाणी कसं मिळेल, इथल्या जंगलांचं रक्षण कसं होईल, इथल्या जातीचं निर्मूलन कसं होईल, इथल्या स्त्रियांची मुक्ती कशी होईल, या सगळ्याचा एकंदरीत म्हणजे ज्याला आपण समग्र विचार म्हणू, असा समग्र विचार आणि व्यवहार ह्या दोन्ही गोष्टी केल्या ज्यांनी ते महात्मा फुले आहेत. आणि महात्मा फुले असे असल्यामुळे माझ्या घरी जसं मला रवींद्रनाथांचे ज्या छोट्या कथांची संग्रह मराठी भाषांतर हे मला 7वी 8वीमध्येच वाढदिवसाला भेट मिळालं होतं. तसंच मला फुले ही मराठी शाळेत असतानाही वाचायला मिळाली. क्या बात, नशीबवान आहात. कारण काय म्हणूया आपण त्याला, आम्हाला खूप सारा आमचा कॅनव्हास कदाचित तुमच्यापेक्षा थोडासा मोठा होता. कारण तुम्ही ज्या काळामध्ये शिक्षण घेतलं किंवा ज्या काही फॅसिलिटीज तुमच्या वेळेला अवेलेबल होत्या त्याच्या 10 पटीने जास्त फॅसिलिटीज किंवा सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर आमच्या पिढीला होतं. पण असं असतानाही खूप उशिरा फुले आमच्या हातात पडले. सो आणि मी जो मगाशी मुद्दा म्हणाले ना तुम्हाला डॉक्टर, की स्त्रियांचं शिक्षण आणि स्त्रीमुक्ती आंदोलनातलं फुल्यांचं महत्त्व ते कसं अधोरेखित करत आहे? ते स्त्रीमुक्ती आंदोलन म्हणजे कसं आहे की त्यांनी असं मांडलेलं आहे की या देशामध्ये जर शोषणमुक्ती व्हायची झाली तर कोणी एकत्र यायला पाहिजे, अशी जी मांडणी आहे त्यांची. म्हणजे अलायन्स ज्याला म्हणतात, आघाडी ज्याला म्हणतात, कोणत्या घटकांची आघाडी व्हायला पाहिजे की ज्यातून स्त्रियांचे शोषण संपेल आणि इतरही शोषणं संपतील. तर त्याने म्हणले स्त्री शूद्र अतिशूद्र. ते असं म्हणू शकले असते शूद्र अतिशूद्रांनी एकत्र यावे म्हणजे ही क्रांती होईल असं ते म्हणू शकले असते. पण तसे ते म्हणाले नाहीत. पहिलं नाव त्यांनी स्त्रियांचं घेतलं, स्त्री शूद्रातिशूद्र डॅश डॅश डॅश. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं स्त्रियांचं शोषण संपणं
हे इतरांचं शोषण संपण्याची प्री कंडिशन आहे, ट्रू. पूर्व अट आहे. आणि म्हणून ते त्यांच्या अखंडामध्ये म्हणतात की स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? यशवंता तू मला सांग. तर ते यशवंताला काय सांगता येत नाही. ते म्हणतात अरे ते श्रेष्ठ, स्त्री श्रेष्ठ आहे. कारण मूल जे दोघांचं मिळून असते ते पोटात कोण वागवतं असा तो स्त्री. प्रश्न विचारतात. दुसरा ते प्रश्न असा विचारतात त्याचं बाकी संगोपन कोण करतं. स्त्री. आणि तिसरा प्रश्न विचारतात तर घरात आणि शेतात, घरात आणि बाहेर दोन्हीकडे काम करणारे पुरुष आहेत का स्त्री आहे? स्त्री आहे. मग आता ह्याच्यामध्ये श्रेष्ठता कुणाची? मग ते त्यातनं निष्कर्ष एकच निघतो की स्त्री श्रेष्ठ आहे. खरं आहे. म्हणजे जगामध्ये, जगाच्या पाठीवर स्त्री श्रेष्ठ आहे असं स्त्रीमुक्तीवादी कुणी म्हटलेलं नाही. ते एकटे फुलेच आहेत की ज्यांनी स्त्री पुरुष समानताची मांडणी केलेली आहे. पण महात्मा फुलेने स्त्री श्रेष्ठ आहे म्हणले पुरुषापेक्षा. हा वेगळेपणा आहे. वा वा. म्हणजे आजही या विचाराचा जर विचार केला आपण तर महात्मा फुले इतक्या शेकडो वर्ष पूर्वी हे म्हणून गेलेत की स्त्री खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. पण माफ करा डॉक्टर, पण आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे. म्हणजे खरं तर आपण पुढे जाण्याच्या ऐवजी आपण खरं तर खूप मागे आलो आहे. असं पुढच्या प्रश्नाकडे येते डॉक्टर. खरं तर भारतीय कुटुंबाची संरचना बदलण्यामध्ये फुल्यांचं योगदान किती आहे आणि त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण भारतीय कुटुंबाची संरचनाच त्यांच्या विचारांनी बऱ्यापैकी बदललेली आहे असं मलाही वाटतं. नाही, महात्मा फुलेने कुटुंबाविषयी अशी मांडणी केलेली आहे की कुटुंब कसं असलं पाहिजे. तर त्याने असं म्हटलेलं आहे की एका भावाचं लग्न समजा ते कुटुंब मराठा असेल किंवा माळी असेल किंवा धनगर असेल, काय असेल ते असेल, किंवा आणखीन सुतार असेल, तर ते ख्रिश्चन मुलीशी झालेलं आहे. एकाचं लग्न हे दलित मुलीशी झालेलं आहे. तिसऱ्याचं लग्न हे मुसलमान मुलीशी झालेलं आहे. मग त्यांची मुलं कोण काय असं काही कळणारच नाही. त्यामुळे सर्व धर्मांचं, सर्व जातींचं एकच कुटुंब, नवीन कुटुंब तयार झालं. म्हणजे ही नव्या कुटुंबाची जी संकल्पना आहे की त्याची जात सांगताच येणार नाही की ही बाबा या कुटुंबाची जात आहे, हा या कुटुंबाचा धर्म आहे, हे सांगताच येणार नाही. असं कुटुंब निर्माण करण्याची संकल्पना ही जगामध्ये मला तरी सगळे तत्त्वज्ञ वाचले जेवढे मी असतील त्यामध्ये सापडलेली नाही. त्यामुळे कुटुंबाची ही संकल्पना. दुसरी कल्पना कोणती आहे की ते असं म्हणतात की कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त योगदान कोणाचं आहे? तर त्यांच्या मांडणीमध्ये सरळ सरळ स्त्रियांचं योगदान सगळ्यात जास्त आहे असेल. अगदी. आणि म्हणून ते असं म्हणतात की पुरुषांनी सुद्धा स्त्रियांच्याकडून शिकलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांच्याकडून त्यांचा माया शिकली पाहिजे. स्त्रियांच्याकडून त्यांचं जे प्रेम इतरांच्यावर करण्याची जी काही कुवत असते ते पुरुष जरा रफ वागण्याची जी पद्धत असते पुरुषांची, डाफरण्याची पद्धत असते, त्याच्याऐवजी हा जो प्रेमाचा जिव्हाळा जो आहे, आणखीन वात्सल्य आहे, हे दोन्ही शिकायला पाहिजे. ते पुरुषांनी स्त्रियांच्याकडून शिकायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं स्त्रीमुक्तीचा एक वेगळा विचार त्यांनी मांडला. आणि त्यांची मंगलाष्टका ज्या लिहिलेल्या आहेत लग्नाच्या, त्यामध्ये एक मंगलाष्टका अशी आहे त्यामध्ये मुलगी म्हणजे नवरी मुलगी नवऱ्या मुलग्याला विचारते की तू आता पहिल्यांदा काय केलं पाहिजेस? तर तू मला माणूस म्हणून वागवलं पाहिजेस. क्या बात आहे. वागवशील, आपण दोघं समान आहोत असं वागवशील, अशी आधी तू शपथ घे. क्या बात है, क्या बात है. घे आण आधी अशी. वा वा. अशी आण घे आधी पहिली, मग मी पुढचं बोलते काय. क्या बात है, क्या बात है. आणि ह्या शब्दा ह्या अशा नवऱ्या मुलग्याच्या मुलाच्या होतात. आणि त्याच्या पुढं जाऊन आहे की सगळ्यांनी आता म्हणा, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी अधिक सगळे, की आम्ही सगळ्या समाजाच्या कामामध्ये आम्ही भाग घेऊ. सगळ्या समाजाला पुढं नेण्यासाठी आम्ही काम करू, फक्त आमच्या कुटुंबापुरतं बघणार नाही. हा एवढा रॅडिकल विचार, म्हणजे 21व्या शतकाच्या पुढं जाणारा विचार आहे. अगदी. असा विचार हा त्यांनी स्त्रियांच्या संदर्भामध्ये मांडलेला आहे.
क्या बात है, क्या बात आहे. म्हणजे आपण या समाजाचं सुद्धा काहीतरी देणं लागतो, आपण त्यांचं एक दायित्व आपल्याकडे सुद्धा आहे, याची जाण त्या काळामध्ये त्यांनी कुटुंबांमध्ये रुजावी याच्यासाठी या इतक्या सुंदर मंगलाष्टका लिहिल्या किंवा छान. म्हणजे बॅडलक म्हणेन मी माझं, तोपर्यंत मला ही मंगलाष्टका माहीत नव्हती, नाहीतर मी माझ्या लग्नात माझ्या नवऱ्याला घ्यायला लावली असती की आधी हे म्हण तर मी लग्न करते तुझ्याशी. डॉक्टर, पुढच्या प्रश्नाकडे येते. खरं तर विद्रोही साहित्य संमेलनाची पायाभरणी ज्या काही महत्त्वाच्या लोकांनी केली, यू आर वन ऑफ देम. तर याचा सुद्धा पाया म्हणजे या विद्रोही साहित्य संमेलन किंवा विद्रोही संमेलनाच्या या विचाराचा पाया सुद्धा खरं तर फुल्यांच्या विचारांमध्येच आहे. तर महात्मा फुलेंनी केलेल्या सांस्कृतिक संघर्षाची आजच्या पिढीला तुम्ही काय पद्धतीने ओळख करून द्याल? नाही, एक तर त्यांनी ते जे ग्रंथकार सभेस पत्र लिहिलेलं आहे तेच पत्र आम्ही मोठं लिहून तोच आमचा पाया म्हणून वापरलेला. वा. आणि ते म्हणतात की ज्या वेळेला आम्ही स्वतः विचार करून स्वतःचं साहित्य निर्माण करू त्यावेळेला आम्ही संमेलनं घेऊ. तुमच्या कादंबऱ्यामध्ये, तुमच्या लिखाणामध्ये, तुमच्या कवितांच्यामध्ये आमचं जीवन नाही आहे. खरं आहे. आणि मग ते जीवन नसताना आम्ही तुमच्या ग्रंथकार सभेला कशासाठी यावं? आम्ही आमची ग्रंथकार सभा ज्यावेळेला भरू खरं आहे. ती अशा वेळेला भरू की हे सगळं आम्ही निर्माण करायला लागलेलो आहोत. कारण तुम्ही आम्हाला निर्माण करण्याची यूज दिली नाही आमच्या त्याच्यामध्ये. आणि म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाच्या पहिल्या स्थापनेच्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथकार सभेस पत्र त्यांनी शेवटी असं म्हणजे साधे होके बुड्ढे का हे पहिला सलाम लेव अशी शेवटची वेळ आहे. वा. हां. साध्या असलेल्या या म्हाताऱ्या माणसाचा पहिला सलाम, पहिला थोबाडीत असं अशा तऱ्हेची मांडणी. आणि ही जरी असली तरी ती तत्वज्ञानात्मक मांडणी आहे. खरं. म्हणजे ही मांडणी काहीतरी शिवराळ नाही आहे, ते तत्व आहे, तत्वासहज मांडलेली आहे की आमचं साहित्य उलट आमच्या जीवनामध्ये जास्त अनुभव आहे. खरं. म्हणजे तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे की अनुभवाचे बळ वर्णीय अनुभव शब्दामध्ये, म्हणजे आपल्या अनुभवांचं जे काही आहे विश्व ते शब्दामध्ये मांडणं हे काव्य आहे. खरं, अगदी खरं. आणि शब्दांना त्याने म्हणलं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे आता शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. क्या बात. आणि तुकारामांनाच आदर्श महात्मा फुलेंनी एकाच संताचं नाव घेतलेलं आहे, त्या संताचं नाव तुकोबा आहे. आणि त्यामुळे हे जे तत्व आहे की ते विद्येविना मती गेली मध्ये आलेलं आहे की हे जर आमच्याकडे असेल तर ज्ञान ही एक भौतिक ताकद आहे. हे ग्रंथकार सभेच्या पत्रामध्ये स्पष्ट केले आणि ती आमच्याकडनं हिसकावून घेतलेली आहे. तुम्ही ते ज्ञान आम्ही घेणार आणि मग आमचं जीवन इतकं सुंदर आहे. आमच्या जीवनामध्ये आमच्या स्त्रिया जात्यावर गाणी म्हणताना सुद्धा काव्य निर्माण करतात. आम्ही मोठ चालवताना काव्य ते तयार करतो, आम्ही नांगर हाकताना काव्य तयार करतो, आम्ही कापणी करताना काव्य तयार करतो. आणि हेच आम्ही जर लिहायलाच लागलो तर ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आम्ही तयार करू. हा जो त्या जीवनातलं समृद्धपणा आहे की ते साहित्य आम्हाला शिकवावं लागत नाही कुठनं, कृत्रिमरित्या कुठनं तरी आठवून आम्हाला ते लिहावं लागत नाही. आमचे जीवनातच काव्य आहे आणि ते फक्त आम्हाला लिहायला वाचायला बंदी घातल्यामुळं म्हणून आम्हाला ते मांडता येत नाहीये. तर एकदा ती आम्ही तोडली की आम्ही गेलो पुढे आणि ते मग समग्र जीवन आम्ही हे करू. असं क्या बात आहे. बघा ना डॉक्टर, पानं, फुलं, झाडं, डोंगर, नद्या, चांदण्या, चंद्र याच्या पलीकडं म्हणजे हे आयुष्य असणारी एक जमात आपल्याकडे आहे आणि ज्याच्या पलीकडं अगदी विरुद्ध टोकाला हातातोंडाची पण गाठ लवकर पडणार नाही दिवसभराला अशी एक जमात आहे. असा हा आपला एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या साहित्यामध्ये सुद्धा उतरला आहे, जो आपल्याला दिसतो तेव्हापासून आहे, तो आजही आहे. पण हा संघर्ष जसं तुम्ही आत्ता म्हणालात की आमचं जगणंच मुळात फार मोठं काव्य आहे आणि ते जगणं तुमच्या जगण्यापेक्षा खूप भिन्न आहे, खूप वेगळं आहे, टोकाचं वेगळं आहे आणि ते तुम्ही आम्हाला शिकवलं नाही किंवा आमच्यापर्यंत शिक्षण येऊ दिलं नाही म्हणून आम्ही आमचं ते जगणं मांडू शकलो नाही. पण नंतर शिक्षणाचा वारसा फुलांनी असेल, सावित्रीबाईंनी असेल, तो सगळ्यांपर्यंत ती गंगा वाहती केली आणि सगळ्यांना त्याचं थोडंफार आपल्याला ज्ञान आत्मसात करता आलं आणि आता बऱ्यापैकी की ते साहित्य सुद्धा आलं. पण तो संघर्ष जो शेकडो वर्षांपूर्वी होता, तो सांस्कृतिक संघर्ष आज सुद्धा आहे का? आहे ना.
नाही, तो सांस्कृतिक संघर्ष आज सुद्धा का आहे, तर आज पुढचा सुद्धा- प्रश्न तोच होता का आहे. तो आज सुद्धा आज ग्रामीण जीवनामध्ये एक शिक्षित अशा तऱ्हेचा विभाग जो आहे तो मुख्यतः श्रीमंत मराठा समाजापैकी काही जण असतील आणि ब्राह्मण समाजातले आहे. आता मग बाकीचा विभाग कुठे काय करतो? आज आमच्या कष्टकरी जनतेतल्या वेगवेगळ्या जाती ज्या आहेत, अगदी शेवटच्या खालच्या जातीपर्यंत, हे सगळे लोक कोण PhD झालेला आहे, कोण MA झालेला आहे, कोण MSc झालेला आहे. ही माणसं पोलीस कॉन्स्टेबल व्हायला जातात, ही माणसं गिरणीमध्ये साच्यावर जातात. पूर्वी 7वी 8वी नसलेला सुद्धा माणूस गिरणीतल्या साच्यावर कामाला जात होता. ते एखाद वेळेला ते सुद्धा चुकीचं आहे, पण समजू शकतो आपण की बाबा तो शिकलेला नाही. पण आज अशा पातळीवर शिकलेली माणसं ही जर गोदीमध्ये किंवा रेल्वेच्या ह्याच्यामध्ये हमाली करणारी असू जायला लागली आणि अशा तऱ्हेच्या नोकऱ्या करण्याची पाळी यायला लागली, तर काय त्याचा अर्थ होतो? म्हणजे आजची परिस्थिती जी म्हणतो आपण, त्या परिस्थितीमध्ये शिक्षण मिळालं, पण ते शिक्षण आम्हाला मुक्त करणारं शिक्षण घेऊ न देता मिळालं. जे शिक्षण आम्हाला शाळेत दिलं ते आम्ही गुलामी कोणाची तरी करावी. ती भांडवलदारांची असेल, ती कुठल्या तरी कारखानदाराची असेल, कुठल्या तरी व्यापाऱ्याची असेल, अशी कोणाची तरी गुलामगिरी कशी करावी बाबा? त्यामध्ये संशोधन, त्यामध्ये अभ्यासक्रमातला बदल, माझं जीवन शेतीचं जीवनसुद्धा मी समृद्ध कसा करीन, त्यामध्ये संशोधन कसं करीन, मी दुसऱ्याचं नोकरी करण्याची माझी शेती चांगली कशी फुलवीन, इथे शेतीत निर्माण होणाऱ्या गोष्टीच्या आधारावर दुसरे काहीतरी छोटंसं काहीतरी निर्माण कसं करीन, नायलॉनच्या धाग्याला मी नैसर्गिक धाग्याचा पर्याय कसा देईन, असं मला शिक्षण काय दिलं का निर्मितीक्षम? हे मी अजिबात दिलं नाही. मला तुम्ही रोबोट करणारं आणि तुमचे पाय चाटण्याच्या दृष्टीनं, तुमचं सगळं काम करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला रोबोट पाहिजेत. ते रोबोट म्हणून आम्हाला जिवंत माणसांचे रोबोट तुम्ही वापरले आणि त्यामुळं मग आम्हाला तुम्ही वेगळ्या तऱ्हेचे मॉडर्न ह्याच्यातले गुलाम केलं. फक्त तुम्हाला खरेदी विक्री आमची होत नाही, एवढाच फरक आहे. खरं आहे. असं आहे. याच्यावरून ना एक घटना आठवली डॉक्टर. मी साधारण 2006ला कोल्हापूरला होते शिकायला D.Edला आणि मग तिकडे अगदी शेवटच्या टोकावर म्हणजे चंदगड आणि परत तिकडे आपलं राधानगरी, तिकडची छोटी छोटी गावं, तिकडचे मुलं मुली माझ्यासोबत शिकायला होते. मी लातूरची मूळची, सो माझा गव्हर्नमेंट थ्रू नंबर लागला म्हणून मी कोल्हापूरला शिकायला गेले आणि ही लोकं तिकडनं आलेली. तर आमची एक मैत्रीण होती, आता मी तिचं नाव जाहीर करत नाही इथे. ती सुट्टीला साधारण मला आणि माझ्या अजून एक मैत्रिणीला, आम्हा दोघींना घेऊन आमची ती मैत्रीण तिच्या गावाला गेली. आम्ही तिकडे गेलो आणि ती तेव्हा D.Edला आमच्यासोबत होती. तर तिच्या गावात जेव्हा मी गेले ना डॉक्टर, तर अशी एक मोठी कमान दिसली मला, जिथे निळ्या रंगाची ती कमान होती, निळसर रंगाची, जी आपल्याकडे पर्टिक्युलर एका विशिष्ट जातीच्या ह्याच्यासाठी वापरली जाते आणि ती सगळी वस्ती तिकडे होती. आम्ही मग तिच्या घरी गेलो, राहिलो. मस्त अंगणातच शेती होती, भात शेती, त्यांच्याकडे पाऊस खूप आहे ना, भात शेती. मग आम्ही मजा वगैरे केली. दुसऱ्या दिवशी तिने आम्हाला म्हणाली, चला मी तुम्हाला माझ्या काही मित्रमैत्रिणींकडे घेऊन जाते. सो चालेल. आता मी मूळची लातूरची आणि माझ्या घरात सुदैवानी माझे बाबा पण फार शिकलेले नव्हते, पण अत्यंत लिबरल माणूस, अत्यंत लिबरल, वाचन चांगलं होतं त्यांचं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माझ्या घरामध्ये किचनपर्यंत वावर होता. त्यामुळे जात हा फॅक्टरच मला माझ्या इयत्ता 10वीमध्ये कळला, कारण तो फॉर्मवर लिहावा लागतो. त्याच्या आधीपर्यंत मला पण जात हा फॅक्टर माहीत नव्हता. तर मी नशीबवान होते या बाबतीत. आणि तिथे गेल्यावर ती काही मित्रमैत्रिणींकडे आम्हाला घेऊन गेली आणि तिथे गेल्यावर ती ओळख करून देताना ना डॉक्टर, ओळख करून द्यायची की ही अश्विनी, ही धनगराची आहे आणि ती धनश्री, ती मराठ्याची आहे. सो मला ना टोटलच लागेल, म्हटलं ही अशी काय ओळख करून देते. मी तेव्हा तिला विचारायचं पण मला सुचलं नाही डॉक्टर. पण त्याच्यानंतर खूप वर्षांनी जेव्हा मी त्या गोष्टीचा विचार केला, म्हणजे कदाचित मला ती समज यायला मला पण खूप काळ गेला. माझं वाचन बऱ्यापैकी झाल्यावर मला लक्षात आलं, तिला हे दाखवून द्यायचं होतं. मी ज्या ज्या घरांमध्ये गेले होते त्यांचे आडनाव, एकाचं पाटील होतं, एकाचं कुलकर्णी होतं आणि एकाचं समथिंग असंच काहीतरी होतं, चौगुले समथिंग असं काहीतरी, जे मराठा कम्युनिटीमधनंच बिलॉंग करणारी होती. सो त्यांना तिला हे दाखवून द्यायचं होतं की मी जरी असले तरी माझी एक मैत्रीण मराठ्याची आहे आणि माझी एक मैत्रीण धनगराची आहे, जी माझ्या घरात, माझ्या कुटुंबात माझ्यासोबत एका अंथरुणावर झोपलेल्या आहेत, माझ्यासोबत एका ताटात खात आहेत. सो हे आत्ता साधारण 2007ची ही घटना मी तुम्हाला सांगते डॉक्टर. म्हणजे अजूनही जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की मी तेच हायलाईट करीन की
फुलेंनी आम्हाला खूप काही दिलं, सावित्रीबाईंनी आम्हाला खूप काही दिलं, पण दुर्दैवाने आम्ही ते पदरातच नाही घेतलं नीटचं. बरोबर आहे ना. नाही त्यामध्ये खरं म्हणजे महात्मा फुलेंनी काय म्हटलेलं आहे की शेतकऱ्याच्या असूडमध्ये सुरुवातीला हम्म. की पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला माणसं शेती करत नव्हती, शेतीचा शोध लागलेला नव्हता, त्यावेळेला ही माणसं अशीच फिरत असतील, फळं खात असतील, शिकार करून खात असतील, पाला खात असतील, वेगळ्या खाण्याच्या लायकीचा असेल तो. तर त्यावेळेला त्यांना कोणीतरी भेटलं असेल तर त्यांना वाटलं असेल की बाबा हे कोण आहे, तर माणूस आहे. कोणीतरी त्यांना जाऊन सांगितलं असतं की हा अमका मार आहे. हम्म. तर ते म्हणजे मार म्हणजे कुठल्या फळाचं नाव आहे असं त्यांनी विचारलं नसतं का? असं ते प्रश्न विचारतात. खरंय खरंय खरंय. किंवा हा मराठा आहे म्हणजे मराठा म्हणजे दुसरं काय लाकूड आहे का, हा. असे त्यांनी विचारले नसते का त्या माणसाला? म्हणजे थोडक्यात त्यांनी एक ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टिकोन मांडला की पूर्वी जातीभीती असं काही नव्हतं. माणसं ही माणसंच होती, फक्त माणसं होती. फक्त माणसं होती. आणि त्यानंतर जाती नावाची गोष्ट निर्माण झालेली आहे. आणि याच्या कारण असं की काही लोकांच्याकडनं काही जे जगण्याची समृद्धी ज्यातून मिळते अशी साधनं काढून घेतली गेली आणि काही लोकांनी ती बळकावली. खरंय. आणि म्हणून ते जास्त लिहितात कशावर पुढं शेतकऱ्याच्या असूडमध्ये, ते जर ज्ञान घेण्यावर लिहितात, हो. ते पाण्यावर लिहितात, ते जंगलावर लिहितात. खरंय. आणि त्याच्याकडं सगळ्या जगानं दुर्लक्ष केलेलं आहे. ॲक्च्युली फुल्यांनी पाण्याविषयी आत्ताच्या आधुनिक पाणीशास्त्रज्ञांच्या पेक्षा पुढं जाऊन लिहिलेलं आहे. क्या बात. हे कुणी कुणाला सांगत नाही. खरंय. ते असं म्हणतात की हे पाणी वरून पडलं तर ते जंगलातल्या झाडांच्यावर पडेल, ते झाडांच्यावर पुन्हा पानांच्यावर पडेल, पानांच्यावर पुन्हा खाली त्याच्या मुळाशी पडेल, पुन्हा तिथं मुरल्यानंतर पुन्हा ते खाली जाईल, असं करत करत ते नदीला जाईल. आता नदीला गेल्यानंतर ते पुढे ओढ्याला जाईल, ओढ्यातून नदीला जाईल वगैरे. तर आता इथूनच तुम्ही जर सुरुवात केली अडवायला तर ते छोटी छोटी धरणं होतील आणि तिकडच्या पुढच्या शेतीला पाणी मिळेल. हे काय साध्या इंजिनियरला समजू नये का? म्हणतात ते बेसिक आहे. हां. आणि मग म्हणतात की ब्रिटिश सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात अशी तोटी काढून द्यावी की ज्याला शेताच्या मानाप्रमाणे, पिकाच्या मानाप्रमाणे पाणी मिळावे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक शेतकरी हा शब्द महत्त्वाचा आहे. क्या बात आहे. आणि दुसरा शब्द की पिकाच्या मानाप्रमाणे आणि शेतीच्या मानाप्रमाणे, म्हणजे घनमापन पद्धतीने पाणी मिळावे, म्हणजे मोजून पाणी मिळावे आणि ते बंद पाईपने मिळावे. हा शोध जैनचा नाही आहे, महात्मा फुलेंचा आहे. बघा म्हणजे असा जैन ठिबक आणि कोण जो आत्ताचा शास्त्रज्ञ असेल त्याचं नाही आहे. महात्मा फुलेने 1883ला हे लिहिलेलं आहे, समन्यायी पाणी वाटप. आज जे आम्ही व्यवहारात फुल्यांच्या नावाने करतो की प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाणी, शेती असो किंवा नसो, त्यांना मिळालं पाहिजे. ह्याचा पाया महात्मा फुलेंनी घातलेला आहे. आणि महात्मा फुलेंचा पुतळा एवढा मोठा उभा केला आहे, परंतु त्यासाठी लढा करावा लागला. खरं. आणि जात वगैरे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला ही समृद्धी आणू शकता तुम्ही. आणि तुम्हाला मोठी धरणं, एवढी मोठी पाण्याची गरज नाही ना. किती मोठी धरणं बांधा, वरून तुम्ही अडवत या. हो. जेवढं मोठं बांधायला लागेल तेवढंच बांधा. खरं. एवढं मोठं धरण एकदम खाली बांधायचं, वर काहीच बांधायचं नाही. हे काय प्रकार आहे तुमचा? म्हणजे ह्या तऱ्हेने त्यांनी हे एक शास्त्र विकसित केलं, पाणी जमीन संबंधाचं शास्त्र विकसित केलं. त्यांनी असं म्हणलेलं आहे की खरं म्हणजे ब्रिटिशांनी लोकांच्याकडची जंगलं ही काढून सरकारच्या ताब्यात दिली, म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरांच्या ताब्यात दिली आणि ती जंगलं उजाड व्हायला लागलेली आहेत. ह्या जंगलामध्ये जे फॉरेस्ट खातं निर्माण केलेलं आहे याची पहिल्यांदा होळी करा. एक्झॅक्टली. होळीच म्हणलेलं आहे. अगदी. आणि हे पुन्हा लोकांच्या ताब्यात द्या. आणि पोलीस जे आहेत, आता इथं आमच्या इकडे आता पोलीस समोर माझ्या संरक्षणाला आहेत, पण त्यांच्याविषयी नाही, पण पोलीस खात्यामध्ये म्हणलेलं आहे की पोलीस खात्यातल्या लोकांना दुसरं काय तुम्ही काम सांगत नाही, त्यांचा व्यायाम नसतो असं म्हणलंय त्याने. आता त्याला काय तसे हे मापात दिसतात हो डॉक्टर. तर त्यांनी म्हटलं की त्यांना सुद्धा दिवसातनं काही तास, शेतकऱ्यांचीच पोरं आहेत, त्यांना काही तास पाणी अडवायचं काम करायचं, त्यातलं काम त्यांना करू द्या. म्हणजे त्यांची तब्येत चांगली राहील, त्यांचा व्यायाम चांगला होईल. म्हणजे असा एका अर्थानं समग्र व्यवहार खरं
आणखीन एक नवा म्हणजे ज्ञान आहे त्यात बरं का, म्हणजे सांगितलेलं साधं साधं दिसतंय, हो. पण हे म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की शेती विज्ञानामध्ये, पाणी विज्ञानामध्ये, पीक पाणी संबंधाच्या बाबतीमध्ये, माती पिकाच्या संबंधाच्या बाबतीमध्ये आणि फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये आज जेवढं संशोधन कोणी आत्तासुद्धा नाही आहे, त्याचा पाया महात्मा फुलेंनी घातला. खरं आहे. आणि तो कशातून घातला? अशातून घातला की माणसामध्ये पोटेन्शियल, मनुष्य प्राण्यांच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे खरं आहे. हे सांगण्यामध्ये घातला. खरं आहे. म्हणजे या तुमच्या बोलण्यालाच रिलेव्हंट आत्ताचा विषय चालला हैदराबाद युनिव्हर्सिटीचा, की 400 एकर जमीन ही याला दिली आहे, जी इंदिरा गांधींनी त्या युनिव्हर्सिटीला दान दिली होती. आणि आत्ता तिथं त्यातल्या मला वाटतं 60 एकर जमिनीवरती काहीतरी बुलडोझर फिरवला आहे तेलंगणा गव्हर्नमेंटने, असा काहीतरी विषय चालला आहे. म्हणजे त्याच्यावर मला तो विषय रिलेव्हंट झाला की तेव्हा 150-200 वर्षापूर्वी फुले म्हणून गेले की जंगलं सांभाळा, आणि आम्ही आमच्याकडे आहे जे उरलंय बिचारा आपला काहीतरी नावाला, आता पुढच्या पिढ्यांपर्यंत कदाचित जरासा श्वास घ्यायला ऑक्सिजन काहीतरी मिळेल, पण त्याच्यावरही हे लोक बुलडोझर चालवतात. आणि अजून एक गोष्ट जी तुम्ही म्हणाला डॉक्टर, तर याचाच रिलेव्हन्स आत्ता नुकताच ना अतुल कुलकर्णी जो अभिनेता आहे, अतुल कुलकर्णीची बायको आहे गीतांजली कुलकर्णी, ती पण उत्तम अभिनेत्री आहे. तिने आत्ता एक नवीन शोध सांगितला. मग मी प्रामाणिकपणे माझं ज्ञान या बाबतीतलं कबूल करते, तोवर मला सुद्धा ही गोष्ट माहीत नव्हती. 1850ला महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा नाटक पहिलं नाटक महाराष्ट्रातलं पहिल्यांदा त्यांनी आणलं, पण आपण वेगळ्याच कोणाच्या तरी नावावर तो विक्रमही लिहिलंय, वेगळ्यांच्या नावे रेकॉर्ड आहे तो, लिहिलंय ना. आणि महात्मा फुलेंचं नावच कुठे नाहीये इथे. नाही, त्याच्यामध्ये पहिला आधुनिक पोवाडा शिवाजी महाराजांच्यावर, हो, आणि शिवाजी महाराजांच्यावर लिहिलेला पहिला आधुनिक पोवाडा, आणि त्यांच्या खऱ्या स्वरूपावर, म्हणजे ते म्हणतात हा पोर कुणब्याचा, म्हणजे मला स्वाभिमान आहे की म्हणजे कुणबावा करणे म्हणजे शेती करणे, शेती करणाऱ्या कुटुंबातला हा मुलगा, त्याने हे निर्माण केलं. आणि तो मुलगा काय म्हणतो तर शेती कशी चांगली ठेवली पाहिजे, शेतीला धक्का न लावता सैन्याने कसं काम केलं पाहिजे, म्हणजे या पद्धती. आणि त्यांची समाधी शोधून काढतात ते. आणि हे पोवाडे जे लिहिलेले आहेत, हे पोवाडे एकतर जातीव्यवस्थेच्या विरुद्ध लिहिले आहेत, किंवा एकतर स्त्रियांच्या शोषणाच्या विरुद्ध लिहिलेले आहेत, किंवा आत्ता हे ब्राह्मणांचं कसब म्हणून जे आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे. ते नाटक जे आहे, हे नाटकसुद्धा पहिलं हे जातीव्यवस्थेच्या विरोधी लिहिलेलं नाटक आहे. म्हणजे पहिल्या त्यांच्या निर्मितीपैकी ज्या 4 निर्मिती आहेत, त्यामध्ये जसं गुलामगिरी हे ग्रंथ आहे, तसंच ते नाटक पण आहे. आणि त्याची तेच मी म्हणाले, त्याची नोंद त्यांच्या नावे नाहीच आहे. हे माझं सुद्धा अज्ञान होतं. हे मला परवा गीतांजलीच्या त्या एका रीलमधून मला कळलं की अरे बापरे, आणि हे आपल्याला माहितीच नव्हतं. माझ्यासारखे असे लाखो जण आहेत की ज्यांना माहीत नाही की हे फुल्यांची देण आहे आपल्याला. असो, धर्मव्यवस्था आणि शेतकऱ्यांचं शोषण याचा थेट संबंध आहे असं महात्मा फुले म्हणतात. आणि त्याच वेळेला फुले सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना मांडतात. तर प्रस्थापित धर्मव्यवस्था आणि फुल्यांनी मांडलेली सार्वजनिक सत्यधर्म एकमेकांपासून कसे वेगळे आहेत डॉक्टर? नाही, प्रस्थापित तत्कालीन आणि आत्ताही जो भारतातला ओरिजिनल धर्म म्हटलं जातं, तर ते म्हणणं तर चुकीचंच आहे. पण महात्मा फुलेंनी पहिली गोष्ट जी शोधून मांडली, तर पहिल्यांदा कोण बळीराजा होता, आणि बळीराजाचा धर्म म्हणजे गुलामगिरी ग्रंथामध्ये पहिला जो धार्मिक म्हणजे आणि की धर्म म्हणजे तत्व आहे, माणसाने माणसाशी कसे वागावे, अगदी हे कुणी मांडलं तर हे बळीराजाने मांडलं. आणि बळीराजाचा धर्म हा आमचा धर्म आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बळीराजाला असं वाटायला लागलं, म्हणजे बटू वामनाचा रूप घेऊन आलेल्या विष्णूला, की आता स्वर्गावर हा राजा करायला येणार. म्हणून बटू वामनाचं स्वरूप घेऊन इथे ते आला, आणि त्याने मग 4 पावलं जमीन मागितली. मग ते एक पृथ्वी, आकाश, पाताळ, म्हणले ठेव माझ्या डोक्यावर. आता हे जे आहे म्हणजे त्याने कष्टकरी जनतेला पायाखाली ठेवून हे केलं. मग त्यामध्ये ते असं विचारतात, वामन का घाली बळी पायदळी, प्रश्न ज्योतिमाळी करी भटा. वा, ज्योतिमाळी भटाला प्रश्न असा विचारतो आहे की वामन बळीराजाला पायदळी का घालतो, याचं उत्तर काही त्यांना आजही मिळालेलं नाही, कोणी दिलेलं नाही. म्हणजे ज्यांना विचारलं त्यांनी कोणी दिलेलं नाही. आणि मग इथे प्रश्न पडतो की महात्मा फुलेंनी
शिक्षणाचा जो पाया घातला त्यामध्ये इतिहास जो आहे तो इतिहासच चुकीचा लिहिल्यापासून घातला आणि त्याने हा पर्यायी इतिहास लिहिला. गुलामगिरी ग्रंथामध्ये पहिलं काय जी गोष्ट केली असेल तर आणि शेतकऱ्याचा असूलमध्ये तर खरा इतिहास काय आहे या ह्याचा आणि मग त्या खऱ्या इतिहासाच्या आधारावर बाहेरून कोण आले, इथले मूळ कोण आहेत, हा जो इतिहास आहे तो महात्मा फुलेंनी पहिल्यांदा पुढं आणलेला आहे. आणि मग त्याच्यातून त्या लोकांनी लावलेले सगळे शोध आहेत. म्हणजे शेती मगाशी सांगितलं तसं हे सगळे शोध त्या लोकांनी लावलेत की जे क्षेत्रीय आहेत, क्षत्रिय नव्हे, क्षेत्रीय, क्षला मात्रा आहे. अच्छा, म्हणजे क्षेत्रीय वेगळा आणि क्षत्रिय वेगळा. क्षत्रिय वर्ण व्यवस्थेतला आलं. हां, क्षेत्रीय याचा अर्थ इथले मूळ लोक, इंडिजिनस पीपल. अच्छा अच्छा. हे इथले लोक आणि बाहेरून आलेले. आणि हे बाहेरून आलेल्या लोकांनी आम्हाला गुलाम करायचं चालू केलं अशी त्यांची मांडणी आहे. आणि आम्ही क्षेत्रीय आहोत, या क्षेत्रातले आहोत. आणि याच्या आधारावर त्यांनी पुढचं जे काही जे शिक्षणाचं आहे त्याने हंटर कमिशनला पत्र लिहिलं. हंटर कमिशनला पत्र लिहिलं की शिक्षण कसे द्यावे. तर त्यांनी म्हणलं की आमच्या पंतोजीला जर औत कसा चालवायचा कळत नसेल, कुळव कसा चालवायचा कळत नसेल, बैलांना कसं हाकायचं ते कळत नसेल तर तो शिक्षक होऊ शकत नाही. अगदी. तेव्हा त्याला पहिल्यांदा हे शिकवलं पाहिजे खरं असं म्हटलेलं आहे. किंवा बी म्हणजे काय असते, बियाणं पेरायचं कसं असते, तसंच का पेरायचं असते, खत कुठून निर्माण होतं, हे सगळं शिक्षणाचा भाग झालं पाहिजे. खरं. आणि हे शिक्षणाचा भाग आजही तशा अर्थानं नाही आहे. अगदीच नाही आहे. दुसरं त्यांनी म्हटलं की इथं मुलींना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांनासुद्धा हे कळलं पाहिजे की आम्हाला हे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून मग स्त्री शिक्षणासाठी वेगळ्या तऱ्हेने प्रयत्न करायला पाहिजेत ब्रिटिश सरकारनं असं त्यामध्ये लिहिलं. आणि या शाळामध्ये अस्पृश्यता नाही पाळली जायला पाहिजे. हंटर कमिशनला लिहिलेलं पत्राप्रमाणे जर स्वातंत्र्यानंतरसुद्धा ते गरजेचं होतं. आजही हंटर कमिशनला लिहिलेल्या पत्राची अंमलबजावणी 77 वर्ष साधारण झालेली आहेत आता. त्यामध्ये झालेली प्राथमिक शिक्षणामध्ये झालेली नाही. उलट प्राथमिक शिक्षणाचा वाट लागण्याची परिस्थिती आलेली आहे. आता तर नवीन अजून विषय काढलाय त्यांनी. खरं तर आपल्याकडे जे SSC बोर्ड आहे तिथे आता CBSE बोर्डाचं इम्प्लिमेंटेशन करायचं असं ते म्हणतात आहे. त्याची चितकी मारामार आहे. त्या बाबतीत बोलायला नको. 8वी पर्यंत मुलांना पासच करायचे. मुलांच्या बेसिक कॉन्सेप्टच क्लिअर होत नाहीये. तुम्ही त्यांना 8वी पर्यंत ढकलताय ना. आता तर CBSEचा पॅटर्न तुम्हाला राबवायचा आहे. बरं, CBSE शिकवण्यासाठी तेवढे सक्षम तुमच्याकडे शिक्षक आहेत का? त्या शिक्षकांच्या त्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का? भाषेचं माध्यम बदलतंय या कशावर विचार करायचा नाहीये. आम्हाला फक्त निर्णय देऊन काहीतरी मोकळं व्हायचंय आणि वाटोळं करायचं शिक्षण व्यवस्थेचं. हे ऐकल्यावर माझ्या घरावर कदाचित दगड पडण्याची दाट शक्यता आहे. पण असो, हरकत नाही. दगड पडले तरी चालणार आहेत, पण मी बोलणार आहे. डॉक्टर, पुढचा प्रश्न घेते. खरं तर शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून लढता आहात. तर महात्मा फुल्यांचा शेतकऱ्यांविषयक दृष्टिकोन नेमका काय होता? नाही, त्यांचा दृष्टिकोन असा होता की कष्ट करणे हे निर्मितीचं काम आहे. हो. त्यामुळे शेतकरी हा निर्माता आहे. आणि नवीन जग निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यामधला मूलभूत जो भाग आहे, जसं आपण घट बसवतो आणि हा घट दसऱ्याच्या आधी 9 दिवस बसवतो, त्यामध्ये आपण बी पेरतो. माती असते शेतातली आणलेली आणि त्यामध्ये बी वेगळ्या प्रकारचं असतं, एका प्रकारचं नाही. हो, सगळेच धान्य. त्यामध्ये डायरेक्ट पाणी ओतलं जात नाही. त्याच्यामध्ये वर घट ठेवला जातो. कारण पाणी सुद्धा एकदम डायरेक्ट केलं तर वापसा येत नाही आणि बी उगवत नाही. खरं. चिखल झाला तर. एवढं शास्त्र त्यामध्ये आहे. तर महात्मा फुलेंनी तो उदाहरण घेतलं की हे शिक्षण देणारी गोष्ट आहे. तेव्हा आता आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर काय करायचं असेल तर शेतकऱ्याला आधुनिक विज्ञानाचं ज्ञान दिलं पाहिजे. अगदी. म्हणजे त्यांना शेतीच्या बाबतीमध्ये आमची जी शेतीची पद्धत होती त्यातलं जे विज्ञान आहे ते विकसित करून त्यांच्या हातात दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट केली पाहिजे की त्याला कर्जबाजारी होता कामा नये अशा तऱ्हेची सोय केली पाहिजे. म्हणजे त्याला स्वयंपूर्ण तो शेतकरी झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्याने असं म्हटलेलं आहे की इरिगेशन खातं कसं चाललं पाहिजे शेतकऱ्याला पाणी मिळायचं झालं
तर आज ब्रिटिश इंजिनियराला या धरणामध्ये किती गॅलन पाणी म्हणजे त्याला गॅलन ते मोजमापाचं त्यांचं हे तसं असायचं. हो. हे माहीत नसते. आता किती गॅलन जर माहीत नाही तर किती शेताला पाणी देणार, त्याला काय काय करणार? करणार? त्यामुळं तुम्ही मोजून पाणी द्यायचं असेल तर मोजून किती त्यात पाणी आहे ते इंजिनियरना सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे. True. आणि शेतीला पाणी देताना या घटामध्ये जे विज्ञान आहे शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं वापसा येईल एवढंच पाणी दिलं पाहिजे. खरं. आणि यामध्ये मग तुम्ही त्याला कृषी उद्योगाची जोड दिली पाहिजे. ते असं म्हणतात की नुसती पिकं घेऊन घरातलं खाणं जेवणं भागलं पाहिजेच, त्याला विकत आणायला लागता कामा नये. खरं. परंतु याच्यामध्ये आम्हाला कुठल्या तरी कारखान्यातून तयार झालेली वस्तू आणण्यापेक्षा आम्हीच त्या वस्तू तयार गावामध्ये कशा करू आणि आमच्या शेतीत निर्माण झालेल्या वस्तूंच्या आधारावर त्या कशा निर्माण करू, हा जो कृषी उद्योगाची संकल्पना मूळ ही महात्मा फुलेंनी मांडलेली आहे, लक्षात घ्या. वा. आणि म्हणून महात्मा फुलेंचं काम ज्या ज्या भागामध्ये जास्त होतं, जास्त टिकलं, त्या भागामध्ये कृषी उद्योग पहिल्यांदा वा. आलेले आहेत असंही आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं. तेव्हा हे मुख्यतः 3 गोष्टीमध्ये त्यामध्ये आहेत. एक तर ज्ञाननिर्मिती ही जी आहे ही फक्त पुस्तकातून होत नसते, पाश्चिमात्य सायन्समधून होणार नाही, तर इथल्या शेती व्यवस्थेमध्ये स्वतः शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी शोधून काढलेलं जे विज्ञान आहे त्याला अमूर्त विज्ञानाचं स्वरूप देऊन ते होणार. एक. दुसरं, ते विज्ञान हे सोप्या भाषेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून आणलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण सक्तीचं करून टाकलं पाहिजे. आणि पुढे जाऊन ह्या विज्ञानाचा विकास पुढे कसा झाला पाहिजे, तर शेती समृद्ध होत असताना ती शेती बागायत झाली पाहिजे, खात्रीची झाली पाहिजे आणि पुढं त्याला कृषी उद्योग निर्माण करण्याची कुवत या शेती उत्पन्नामध्ये आली पाहिजे. याचा अर्थ आमची गावं ही स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. मुंबईला कामाला जाण्याची काही गरज नाही पडली, पुण्याला कामाला जाण्याची गरज नाही पडता कामा, कारण आम्ही आमच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. खरं. मग ते फार तर काय की काही अधिकारी म्हणून जातील, काही प्राध्यापक म्हणून जातील, काही डॉक्टर म्हणून जातील ना, पण जगण्यासाठी म्हणून मला काहीतरी शहरात जायला पाहिजे स्थलांतर करायची गरज लागू नये. म्हणजे विकेंद्रित विकसित अशा नव्या न्यायाच्या समतेच्या आधारावरच्या कृषी औद्योगिक समाजाचं जो पाया आहे, जी संकल्पना आहे, ही संकल्पना महात्मा फुलेंनी या देशामध्ये मांडलेली आहे. आणि ती कोण समजून अजून न घेता हे आता सगळी शेती कशी लोकांची जाईल, काढून घेतली जाईल, ते कर्जबाजारी कसे होतील आणि ही शेती अदानी अंबानीच्या ताब्यात कशी जाईल, ते म्हणत होते की ह्यांना बाजूला ठेवा, ह्यांच्या कारखान्यातनं आम्हाला नोकऱ्या नको, आमच्या नोकऱ्या आम्ही निर्माण करतो, हे फुलेंनी सांगितलं. आणि आता इथले माणसं शेतीत भागणार नाही म्हणून त्यांच्या मिळेल त्या पगारावर काम कसे करतील, अशा तऱ्हेचा. मी हाच पुढचा प्रश्न विचारणार होते की शेकडो वर्षांपूर्वी फुल्यांनी इतका शेतीविषयक सुद्धा व्यापक विचार मांडलाय, शेतकऱ्यांचा इतका खोलवर जाऊन विचार केला, त्याचा सगळ्या अंगांनी विचार केलाय. पण आत्ताचे आपले जे हे सो कॉल्ड धोरणकर्ते आहेत ना, तर ते फक्त छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, शेतकऱ्यांचा कुठेही विचार नसतो. असं तुम्हाला वाटतं का डॉक्टर? कारण मला तर फार ठामपणे वाटतं. नाही, हो आहे ना. हे महात्मा फुलेंचा पुतळा विधान भवनाच्या वर उभा केलेला आहे. महात्मा फुलेंचा कुठला विचार कुठला मंत्री कुठला आमदार मांडतो? नाही मांडत ना. तो प्रश्न खरा प्रश्न आहे. आणि विचार न मांडणं तर बाजूलाच, त्या पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही धोरणं पाश्चिमात्य विज्ञानाच्या आधारावर आणि पाश्चिमात्य भांडवलदारांच्या भांडवलावर करता. या देशातून इतके भांडवल आणले, या देशातून इतकं केलं. या स्वतःच्या आपल्या देशामध्ये एवढी संपत्ती आहे, निसर्ग संपत्ती आहे. फुल्यांनी त्यातून कसं उभं राहून ते तुम्हाला सांगितलं. आणि ते फुल्यांचं न मानता ते वाचायला सुद्धा कोण जात नाही आणि त्याच्यातून अर्थ काढून प्रशिक्षणसुद्धा कोणी करण्याचा विचार करत नाही. एवढी तसदी कोण घ्यायची डॉक्टर? अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं महात्मा फुलेंचा जो या विकासाच्या बाबतीतला जो पॅटर्न आहे, म्हणजे विकासाची जी पद्धती कोणती असावी, ती पद्धती जी आहे कृषी औद्योगिक विकासाची, ती वाचलीच जर नसेल तर ती पॉलिसी म्हणून अडॉप्ट करण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर नाही. यांना ते आठवत सुद्धा नाही. आणि ह्याचं उचललं कुणी? उचललं शाहूराजाने.
खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याचा पाया फुल्यांच्याही आधी घातला गेला. हो, मग फुल्यांच्याही आधी घातला गेला म्हणजे भाजीच्या देठाला सुद्धा हात धक्का लागता कामा म्हणाले नये. ते. आणखीन त्यांची शेती वाया जाता कामा नये, बी वाया जाता कामा नये. खरंय. जंगलाच्या त्यांच्या हात लावू नका. जे खाली पडलेल्या काटक्या आहेत त्या उचलून घ्या. आगटी विझवून झोपायला जावा, नाहीतर त्यांच्या जंगलाला आग लागेल, खरंय. त्यांच्या शेतातल्या पिकाला आग लागेल. इतका शेतीचा विचार करणारा त्यांनी तो मांडला. राजा. तो महात्मा फुलेंनीच असल्या माणसाचं समाधी दुसरं कोण शोधून काढणार, त्याने काढली. शक्यच नाही. खरंय. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी ते उचललं. खरंय. आणि शाहू महाराजांनी सगळं दोन्ही बाबतीत केलं की तुम्ही आम्हाला ज्ञानाचं काही सांगू नका. खरंय. खरंय. तुम्ही आम्हाला आंधळं ठेवलं, तुम्ही आम्हाला गुलाम ठेवलं, त्यामुळं आम्ही रिझर्वेशन देणार. हो. आणि ब्राह्मण, शेणवी, प्रभू आणि पारशी ह्या 4 प्रगत जाती आहेत. त्या सोडून बाकीच्यांना 50% आरक्षण पहिल्यांदा या जगामध्ये शाहू महाराजांनी ठेवलं. जगामध्ये. क्या बात. आणि हे पहिल्यांदा कोणी मांडलं? महात्मा फुलेंनी मांडलं होतं. वाह. महात्मा फुलेंनी काय मांडलं होतं? ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे तेवढं त्यांना नोकरीत जागा मिळाल्या पाहिजेत. खरंय. खरंय. आता याच्यापेक्षा आणि काय आणखीन मागू काय शकतात? मागायचं? खरंय. खरंय. म्हणजे हे याचे वारसदार कोण आहेत? शाहू महाराज आहेत. खरंय. आणि त्या शाहूंच्या नगरीमध्ये आज दुसरंच काहीतरी करायला तिथं जातात आणि शाहूच्या नगरीला बदनाम करण्याचा विचार होतो. हा आजचा दुर्दैवी प्रकार आहे. म्हणजे हे या विषयाच्या अनुषंगाने सांगतो डॉक्टर, मी 3 वर्षाचा काळ तिथे काढलाय कोल्हापुरात. अगदी कोल्हापुरात हातकणंगले नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये कुंभोज नावाचं एक खूप वेल नोन गाव आहे, जे जैनांचं मंदिर आहे. तिथे बाहुबलींची खूप मोठी मूर्ती आहे. त्याच्या बाजूला नरंदे नावाचं एक छोटंसं गाव, त्या छोट्या खेडेगावात मी शिकले. हां, नरंदे. तर मी तुम्हाला सांगते त्या 3 वर्षांमध्ये ना, म्हणजे मला असं एक जे फिलिंग होतं ना, तुम्हाला सांगते, कारण तिथे सगळ्या जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने आनंदाने राहणारी नांदणारी माणसं होती. तो 3 वर्षाचा काळ मला वाटतं एक व्यक्ती म्हणून मला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा होता, हे मी नेहमीच सांगते. आणि त्याच्यानंतर कट्टू आज जेव्हा मी तिथे चाललेली घाण बघते ना, तर इतक्या यातना होतात. म्हणजे खरंच सांगते डॉक्टर, यातना होतात. कारण इम्रान शेख नावाचे माझे मित्र, जे माझे बॅचमेट होते, तो माणूस, त्याच्यासोबत आम्ही ईद साजरी केली आणि त्यांनी आमच्यासोबत दिवाळी साजरी केली. आम्ही कोण कुठले लातूरचे, तो कोल्हापुरातला. आम्हाला हॉस्टेलला कुठे मेसचे डबे बिबे, जेवायला बिवायला व्यवस्थित नसायचं, पण हा इम्रान शेख आम्हाला डबे घेऊन यायचा. आणि त्याची जात घेणं देणंच नव्हतं, त्याची जात, त्याचा धर्म काय करायचा, तो आम्हाला खाऊ घालतोय ना प्रेमाने, आमचा मित्र आहे. आणि आजही आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना मी इम्रानला विचारते. आणि आज तिथेच मला वाटते कोडोलीमध्ये का कुठल्या गावात, मला आठवत नाहीये, कुणीतरी एकजण बाजारात असे बॅनर घेऊन उभा होता, जय श्रीराम म्हणा आणि हिंदूंकडूनच माल घ्या. अरे ज्या शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने जाती निर्मूलनाचे, धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून बघा ही शिकवण दिली, त्या शाहूंच्या नगरीमध्ये, त्या शाहूंच्या मातीमध्ये आज हे लोक माती कालवतात, सगळी घाण करतात. आत्ता हार्डली 8-1 दिवसांपूर्वीची घटना आहे की फक्त हिंदू धर्म असणाऱ्या माणसाकडूनच भाजीपाला खरेदी करा, माल खरेदी करा. ही शाहूंची शिकवण नाही हो डॉक्टर. नाही, तर यामध्ये खरं प्रॉब्लेम कुठं आहे? हिंदू या नावानं धर्म नाही आहे. हिंदू हा शब्दच मुळात आहे, हा सिंधूपासून आलेला आहे. आणि पर्शियन भाषेमध्ये जे आर्यन्स जे आहेत, हे आत्ताचा जो पर्शिया आहे त्या भागातून आर्यन्स इकडे, खैबर खिंडीतून आर्यन्स पहिल्यांदा इकडं आले. त्यांची जी भाषा होती तीच भाषा ही आर्यन्सची भाषा आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना त्या भाषेमध्ये ती अगदी संस्कृतच भाषा आहे बरं का. तर त्या भाषेमध्ये जिथं स येईल तिथं ह उच्चार येतो. जसं अमेरिकेमध्ये, अमेरिका खंडामध्ये, मेक्सिकन याच्यामध्ये लाहोया नावाचं एक अमेरिकेतलं गाव आहे, लाहोया. आता त्याचं स्पेलिंग कसं होतं? LAJOLA, लाजोला. पण उच्चार काय आहे? लाहोया. एलेचा या आणि याचा हो. तसंच आहे की जिथं स असेल तिथं ह होणार. अच्छा. कोणी आपण स मध्ये काहीतरी म्हणालो तर त्यांना ते सरळ करणार नाही, ते हच करणार त्याचं.
म्हणून हिंदू नदी पार सिंधू नदी पार करून गेलो तर अच्छा. हिंदू नदी पार करून गेलो. आणि हिंदुस्थान कोणी म्हटलं असेल तर तिकडून येणाऱ्या लोकांनी ज्यांचा स आणि हचा गोंधळ होता त्यांनी इकडे पुढे राहणाऱ्या लोकांना हिंदू म्हणलं. वेदामध्ये कोणी स्वतःला हिंदू म्हटलेलं नाही. सगळे वेद जरी काढले तरी नाही. बुद्धिझमची सुरुवात झाली, बुद्धाची मांडणी झाली, त्यावेळेला सुद्धा ब्राह्मणी धर्म हाच उल्लेख आहे. हिंदू धर्माच्या पद्धतीनं हे जात नाहीत वगैरे असं काही जे काही डायलॉग असतील त्यामध्ये हिंदू विरुद्ध बौद्ध असं काही आर्ग्युमेंट्स नाहीत. त्यामध्ये ब्राह्मणी धर्म विरुद्ध बुद्ध धर्म, जैन धर्म असं आहे. अच्छा. त्यामुळं हिंदू हा धर्म नाही आहे. सनातन प्रभातच्या लोकांनीच सुद्धा तसंच लिहिलेलं आहे. हा काही धर्म नाही आहे, सनातन धर्म आहे. त्यामुळं आत्ता जे म्हटलं जातं आहे आता त्यामध्ये दुसरा एक पैलू आहे की जर तसं एक धर्म असता, एकच धर्म काहीतरी असता तर देव एकच असायला पाहिजेत. बरोबर आहे. मग आता बिरोबा सगळ्यांचा आहे का? नाही. ज्योतिबा सगळ्यांचा आहे का? असं का नाही? मग 33 कोटी आहेत, कशी वाटणी करायची? नाही, 33 कोटी ते जाऊ दे, स्वर्गातले आहेत. हे आमचे कुलदैवत आहेत, कुळातले मूळ पुरुष आहेत. खरंय खरंय खरं. मग आता मर्याय आमची आहे, हो मूळ आई. हो तर ते मर्यायला सगळं काय हे लोक काय करत नाहीत त्याच्यामध्ये जाऊन, हो. ते काय मानत नाहीत. म्हसोबाला कोण हे मानतात? नाही. नाही मानत. म्हणजे मग जे म्हसोबाला न मानणारे आहेत, ज्योतिबा त्यांचा असू शकत नाही, म्हसोबा त्यांचा असू शकत नाही, बिरोबा त्यांचा, खंडोबा त्यांचा असू शकत नाही, मायाक्का त्यांची असू शकत नाही. असं जर आहे तर मग हे बहुजनांची जी कुलदैवत आहेत त्या आया तरी आहेत किंवा बाप तरी आहेत. बाप तरी आहेत, ही आमच्या इतिहासातल्या मूळ आमचे पुरुष आणि स्त्री आहेत. खरंय. तेव्हा हा बहुजन धर्म आहे असलाच तर. आणि तुमचा कुठला बाकीच्यांचा असेल ते त्यांना आम्ही काही त्याच्यावर बोलणार नाही. असू दे बापडे. कुठला काय कस शोधायचं ते तुम्ही शोधा. मग तुम्ही सनातनी म्हणा, काही म्हणा, पण हिंदू हे भौगोलिक नाव आहे. खरं. डॉक्टर, याच्या अनुषंगानेच पुढचा एक प्रश्न घेते मी. काही मोजके 1-2 प्रश्न घेऊया आणि खरं तर थांबू नये असं वाटतंय, पण वेळेअभावी मला यावर तर घ्यावं लागेल. तर आत्ता जाती धर्मांमध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करायची परिस्थिती करून ठेवलेली आहे इथे लोकांनी. आणि काय म्हणूया आपण, सर्व धर्माच्या लोकांना पोटाशी धरावं असं म्हणणारा मायेचा करुणेचा महात्मा फुले, त्यांची ती शिकवण, ती कुठेतरी मागे पडत चालली आहे सगळ्या विखारी राजकारणात, असं वाटत नाही का तुम्हाला? ख्रिस्त मोहम्मद बुद्ध मातंगाशी धरावे पोटाशी ज्योती म्हणे. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी ज्योती म्हणे. आणि तेच तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. त्यामुळं ब्राह्मण असा नाहीतर कोण असा, ख्रिस्त असा नाहीतर मुस्लिम असा, किंवा महार असा नाहीतर मांग असा, धनगर असा नाहीतर मराठा असा, नाहीतर सुतार असा नाहीतर लोहार असा, ही माणसं आहेत. आणि ही माणसं सगळ्यांनी एकमेकाच्या पोटाला धरली पाहिजेत. ही माणसं आपली आहेत. या माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. हा जो काही ही शिकवण आहे हीच मोहम्मद पैगंबरांनी दिलेली आहे. मोहम्मद पैगंबराच्या कुराणाचं पहिलं वाक्य इक्रा आहे. पहिला शब्द इक्रा आहे. म्हणजे काय? इक्रा म्हणजे शिका, शिक्षण घ्या. मग त्याने असं नाही म्हणायला पाहिजे होतं की पहिला म्हणजे इस्लामचं रक्षण करा, असं नाही म्हणलेलं ना. तेव्हा तसंच आहे. ते बुद्धाने काय म्हणलं तर बुद्धाने सुद्धा म्हणजे असं म्हणलं की तुम्ही एकमेकावर प्रेम करा. म्हणजे प्रज्ञा, करुणा, मैत्री हे त्यांनी सांगितलं. म्हणजे कोणी जरी म्हणलं, तुम्ही ख्रिस्तानी प्रेमच शिकवलेलं आहे. खरं. तेव्हा त्यांना ज्यांनी मारून टाकलं खुसावर हे करून, त्यांना सुद्धा माफ करा म्हणलेले आहेत. तेव्हा अशा पद्धतीनं जे काही पार्श्वभूमी होती आणि हजारो वर्ष माणसं आपली भारतातली तशी राहत आलेली आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःचा धर्म कोणता समजायचा तो तुमचा चॉईस आहे. आणि तो चॉईस कुठलाही तुम्ही करा, आम्ही तुमच्यावर प्रेम करणार आहे. दुसऱ्याने चॉईस दुसरा केला त्यांच्यावर मी प्रेम केलं पाहिजे. आपण अशा पद्धतीनं जर गेलो आपण तरच ह्याचा निकाल लागू शकतो. आणि माणूस हे शेवटी आतमध्ये एकच आहे. ज्याच्या मनामध्ये जो विचार पटेल, कोणाला वाटलं मी इंजिनियर व्हावं, कोणाला वाटेल मी
फुलेंचं तत्त्वज्ञान स्वीकारावं, कोणाला वाटेल बुद्धाचं स्वीकारावं, कोणाला वाटेल सॉक्रेटिसचं स्वीकारावं, ते स्वीकारत आहे ना, माणूसच आहे ना. खरं आहे. जोपर्यंत एक यांच्यावर अन्याय करा, यांना मारा, यांना असं करा असं कोण म्हणत नाही, तोपर्यंत सगळी तत्त्वज्ञानं जी आहेत ही तत्त्वज्ञानं माणुसकीची तत्त्वज्ञानं म्हणून स्वीकारली पाहिजेत. खरं आहे, अगदी खरं आहे. विद्येच्या अभावानं बहुजनांचं नुकसान झालं असं महात्मा फुलेंनी म्हटलंय. ती खरी वस्तुस्थिती पण आहे. इथं शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं आहे डॉक्टर, आणि बहुजनांना पदव्या घेतल्या, पण महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणता येईल असा राजकीय सांस्कृतिक भान असलेला बहुजन या शिक्षणातून तयार होऊ शकला का? नाही, ह्या शिक्षणातून तयार होणार नव्हताच आणि होणारच नाही. झालाच नाही आहे. झालेलं पण नाही आणि होणार पण नाही. ते मगाशी आपण जे बोललो त्यामध्ये ते आहे की ज्या शिक्षणाचा लोकांच्या जीवनाच्या समृद्धीशी संबंध नाही, जनतेला जे स्वतः प्रामाणिकपणे कष्ट करून जगायला तयार आहेत अशीच बहुसंख्य लोक आहेत. आयतं खाऊन चोऱ्यामाऱ्या करून जगायला मला मिळालं पाहिजे असे फार 5% सुद्धा लोक नाही, 2-3%च लोक आहेत. तर बाकीचे जे लोक आहेत की जे स्वतः प्रामाणिकपणे जगू इच्छितात, तर फुल्यांनी तेच म्हटलं की तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आधारावर, ज्ञान हे भौतिक ताकद आहे आणि त्याच्यापासून वंचित राहायचं नाही एवढं बघा तुम्ही. खरं. ते वंचितता तुम्हाला नाही पाहिजे आणि ती वंचितता एकदा तुम्ही घालवली की तुम्हाला प्रकाश दिसणार आहे. जसं तुकोबारायांनी सांगितलं मग अशी मी म्हटलं तुम्हाला की शब्दाची आमच्या जीवाचे जीवन म्हणजे ज्ञान. अशा पद्धतीनं तुम्ही ज्ञान जर घेतलं तर मग तुम्ही कोणाचा द्वेष करणार नाही, कोणाला मारणार नाही, कोणावर हल्ला करणार नाही आणि हे परके आहेत आणि हे इथले आहेत असं म्हणणार नाही. आणि या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर विकासाचा मार्ग शोधायला तुमचं मन मोकळं होणार आणि तो विकासाचा मार्ग हे विज्ञानातून मिळणार आहे. खरं आहे. तो कोण हिंदू का कोण मुसलमान कोण काय यातून मिळणार नाही आहे. खरं आहे. कारण अदानी बिदानी काही जरी असले तरी विज्ञानाच्या आधारावरच काय पैसे मिळवतात. अगदी. आणि विज्ञानाची शोध लावलेला माणूस गरीब असतो. खरं आहे. त्यामुळं शेवटी जे काय समृद्धी यायची ती कुणाच्या का घरी जाईना तो वेगळा प्रश्न आहे, नाही असं नाही, ती त्याच्याच घरी का जावी, परंतु ती जी काय समृद्धी आहे ती विज्ञानातूनच येणार आहे ह्याला कोणी डिबेट करू शकत नाही. आणि मग राहता पहिला समतेचा प्रश्न राहिला आणि तो समतेचा प्रश्न असा आहे की या देशातली जी सगळी संपत्ती आहे, हवा आहे, पाणी आहे, वारा आहे, खनिज आहेत, शेती आहे, हे सगळं सगळ्यांचं आहे आणि हे सगळं सगळ्यांचं आहे म्हणून ते सगळ्यांना समन्यायी पद्धतीने मिळालं पाहिजे. जसं आम्ही पाण्याच्या वाटपाविषयी केलं की बाबा या तालुक्याला पाणी मिळायचं असेल तर त्या तालुक्यातल्या प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळू शकतं की नाही बघा आधी. खरं आहे. मग त्याला हिशेब करायला लावला, हिशेब झाला, कळलं की बाबा मिळू शकते, अशा महाराष्ट्रभर मिळू शकते असा हिशेब होतो. तर महाराष्ट्रभर शेतीला किती जमीन आहे न बघता प्रत्येकाला समृद्ध जीवन जगता येईल एवढं किमान पाणी शेतीसाठी द्यावे आणि प्यायसाठी द्यावे. हा खरा विज्ञानाचा आणखी ज्ञानाचा उपयोग आहे. तो बाजूला ठेवून जर तुम्ही हे करत बसताय आत्ताचं तर हे करण्याची गरज नाही. उलट यातून जी पोरं आज हे सगळं करायला जात आहेत ही पोरं गरिबाघरची पोरं आहेत. अगदी. यांना काय करतोय आपण ते काय कळतंय अशातला भाग नाही आहे. त्यांचा काही दोष आहे असं मला तरी म्हणायचं नाही. आणि त्यामुळं याच्यामध्ये या सगळ्यांचा उपाय जो आहे तो महात्मा फुलेंनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्यांच्या 3-4 पुस्तकामध्ये मांडलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये, त्या नाटकामध्ये. एक आहे गुलामगिरी, दुसरा आहे शेतकऱ्याचा सूड, तिसरा आहे सार्वजनिक सत्यधर्म, चौथा आहे अखंडादी रचना आणि नंतर हंटर आयोगाला निवेदन, अशा तऱ्हेने. आणि त्यांचं त्यांचं विलसुद्धा महत्त्वाचं आहे की ते कुणाला दिलं आहे, त्यांच्याकडे काय शिल्लक होतं, ते काय शिल्लक राहिलंच नव्हतं, तर ते सुद्धा आहे. आणि त्यांच्या सगळा जो त्याग आहे तो त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांचं घर संपलेलं आहे. म्हणजे प्लेगाच्या साथीमध्ये मेलं तरी हरकत नाही म्हणून सावित्रीबाई त्यांचा मुलगा म्हणजे मानस मुलगा, दत्तक मुलगा हा जो आहे ते त्यांची सेवा करता करता परवा केली नाही मृत्यूची. अशा तऱ्हेचं जे आदर्श जीवन आहे
ते जीवन सगळ्यांनी जगावं आणि त्यांचे विचार जे आहेत त्यामुळं ते तसे जगले, तसं ते विचार आपणही स्वीकारावेत असं त्यांच्या येणाऱ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण जर शपथ घेतली तर जास्त चांगलं होईल. नक्कीच नक्कीच डॉक्टर शेवटचा एकच प्रश्न घेईन मी, पण त्याच्या आधी एक म्हणेन की इतकं छान बोललात ना तुम्ही आत्ता, पण आता काय झालं ना आम्ही नावं घेतो छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि या सगळ्या महापुरुषांना अगदी गांधींसकट सगळ्यांना आपण ना त्या जातींमध्ये त्या रंगांमध्ये चौकटीमध्ये अडकवून बंदिस्त करून टाकले. आम्हाला नको आहेत त्यांचा विचार. मी म्हणते आम्हाला नको आहेत त्यांचा विचार. आम्हाला फक्त शो करायचं की हो आम्ही यांचे पाईक आहोत, हो आम्ही यांचे वारसदार आहोत, आम्ही त्यांचे वारसदार आहोत. आम्हाला फक्त इतकं म्हणायचं आहे, आम्हाला त्यांच्या विचाराचा वारसदार व्हायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की महापुरुषांचे हे विचार खऱ्या अर्थाने आत्ता आत्मसात करून पुढे जायच्या ऐवजी आमचा उलटा प्रवास सुरू आहे. असो, परिस्थिती अशी आहे की प्रयत्न करूया त्या विचारांचं पायी किती आपल्याला होता येतं आणि आपल्या सोबतीला किती जणांना आपण घेऊन जातोय. डॉक्टर शेवटचा प्रश्न घेते. खरं तर गेल आंबट आणि तुमच्या दोघांचं सहजीवन हे कायमच खूप आदर्श आणि इतरांना प्रेरणा देणारं राहिलंय. हे सुद्धा सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंकडून तुम्ही घेतलं का? कसं होतं ते, प्लीज जरा त्याबद्दल. मी तशी तुलना करणं ते फार मोठी माणसं आहेत दोघं जण. आम्ही त्यांचा आदर्श घेतला आणि आदर्श घेतल्याप्रमाणे आम्ही वागलो म्हणजे असं आहे की आम्ही काही मिळवलं नाही. जे काय होतं ते घालवतच अजूनही आहोत आणि त्यावेळेलाही घालवलं. तसं वाटलं असतं तर आम्ही कोट्यावधी रुपये मिळवण्याची कुवत असलेले शिक्षण पण होतं, सगळं पण होतं. परंतु तिनं सुद्धा भरपूर त्या सगळ्या समृद्धीचा, त्या सगळ्या श्रीमंत होण्याच्या शक्यतांचा त्याग केला. आम्ही त्या मार्गाने गेलो नाही, आईवडिलांच्या आजोबांच्या मार्गाने गेलो. तो मोह खरं तर फार मोठा असतो. त्या मोहाचा त्याग करणंही जाच ऑफ यू. सॉरी, बोला. तर त्यामुळं इथं जे मिळकत काय केली असा जो प्रश्न आहे, तर मिळकत केली ती ही की आयुष्य झिजवलं ते शोषणातून मुक्ती लोकांना मिळण्यासाठी. त्यातून मला आनंद आहे आणि माझीसुद्धा माझ्या किंवा आमच्या दोघांच्या शेवटी संस्कार हे संस्कार असतात आणि ते संस्कार असे कुठेतरी आतमध्ये असतात. ते संस्कार सुद्धा संपले पाहिजेत. आम्ही माणसं झालो पाहिजे आणि आम्ही माणूसता आमच्यात यावी हा आमच्यात तेवढाच स्वार्थ होता. बाकी आम्ही सगळं घालवलंच, भौतिक अर्थानं घालवलं. यात अत्यंत आनंदाची गोष्ट मला वाटते. माझ्या आईवडिलांच्या आजोबांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या होत्या त्या ह्याच होत्या की तिच्याही आईवडिलांचं तसंच होतं. तिचे आईवडील तिथे कामगारांच्या चळवळीत होते, तिथल्या सगळ्या गरिबांच्या चळवळीत होते. त्यामुळं आम्ही दोघांचं आयुष्य म्हणजे एका अर्थानं आम्ही दोन शरीरं होतो, परंतु एक असल्यासारखे आम्ही होतो. म्हणून तिच्या जीवनावर सखी नावाचे एक पुस्तक जे आलेलं आहे त्यामध्ये माझ्या तिच्यावर लिहिलेल्या केवळ कविता आहेत. क्या बात आहे. त्या पुस्तकाचं सखी हा काव्यसंग्रह आहे. मी त्याच्या आधी कविता लिहिलेल्या आहेत. तर त्या काव्यसंग्रहाचं नाव सखी आहे आणि कविता आहेत त्या केवळ गेल आणि माझ्या जीवनावर आहेत, विशेषतः तिच्यावर आहेत. मी तिच्याकडून मी काय शिकलो आणि तिच्याकडून मी जे काय शिकलो ते बाईपणा स्वीकारायला शिकलो. वा वा. कारण बाईपणामध्ये प्रेम करायला शिकायला मिळतं, बाईपणामध्ये वात्सल्य शिकायला मिळतं आणि पुरुषपणा जो आहे त्यामध्ये दुसऱ्यावर खेक असणं, दुसऱ्यावर प्रभुत्व गाजवणं हे शिकायला मिळतं. त्यामुळं तुम्ही म्हणताय म्हणून बरं आहे डॉक्टर, हे मी म्हणाले असते तर ते मला आनंद झाला असता तसं म्हणाला. आणि त्यामुळं हे तिच्याकडून शिकणं हे माझं हे होतं. आणि बाकीसुद्धा शिकलो. तिनं जे संशोधन केलं त्याच्यापासून मी शिकलो, माझं जे संशोधन झालं. आम्हीसुद्धा वैचारिक मांडणी केली, नुसतीच काही चळवळ त्याशिवाय होतच नाही. फुल्यांचं शिष्य व्हायचं झालं तर, सावित्रीबाईंचं शिष्य व्हायचं झालं तर ते करायलाच पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही अत्यंत समृद्ध जीवन जगलो. आमच्याकडं पैसा काही तेवढा शिल्लक राहू शकला नाही. कसं वस्त म्हणजे आता चवळीला फिरणं जमते, फिरायला जमते, एवढंच तऱ्हेने आम्हाला मिळालेलं आहे. शेवटी झोपायला तेवढीच जागा सगळ्यांना लागते. श्रीमंत माणूस काय टेबल बेडवर काय झोपत नाही. किंवा किती मोठं घर असलं
तरीसुद्धा शेवटी जेवायला बसताना एक ताटापेक्षा एक डबल ताटात जेवत असतो. अगदी आणि सगळ्यात पौष्टिक जेवण पाहिजे असेल ते पौष्टिक जेवण हे जे आपल्याला सिनेमात बघायला मिळतं आपल्याला, तसलं काय पौष्टिक नसतं हे मला डॉक्टर म्हणून माहिती आहे. नक्कीच. त्यामुळं समृद्ध याचा अर्थ पौष्टिक जीवन आणि पौष्टिक जेवण सुद्धा असं दोन्ही आहे. क्या बात क्या बात आहे. फार छान वाटलं डॉक्टर तुमच्याशी बोलून. अगदी प्रामाणिकपणे सांगते, अजूनही वाटते की बोलत राहावं, पण थांबूया. वेळेची गणित आहेत, वेळेची बंधनं आहेत आपल्याला. खरं तर महात्मा फुलेंची जयंती आहे 11 एप्रिलला. डॉक्टरांचा इतका अभ्यास आहे महात्मा फुलेंवरती, त्या अनुषंगाने आपण डॉक्टरांशी गप्पा मारल्या होत्या. जाता जाता शेवटी इतकंच म्हणते आता, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुभ्रतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. या समीर सामंतच्या ओळी आहेत ज्या मला वाटतं महात्मा फुलेंच्या या आपल्या एकूणच तत्त्वज्ञानाशी फार फार एकरूप झालेल्या आहेत. त्यामुळे हेच लक्षात ठेवूया, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे. धन्यवाद मंडळी. स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सो मच.